कसा किती विजय झाला लालबावटा सगळा पुढे गेलेला दिसतो आपल्याला 50 जिल्हा परिषद गटामध्ये आज आपल्यासोबत आमदार साहेब स्वतः आहेत. साहेब हा जो विजय झाला या विजयाबद्दल तुम्ही कसं काय विजय स्वर्गीय आबासाहेबांच्या विचाराचा आहे. शेतकरी कामगार पक्ष, दीपक आबा गट आणि RPI आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. अहोरात्र 2-3 आठवडे त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज झालेलं आहे आणि 50 वर्षाची अबाधित सत्ता स्वर्गीय आबासाहेबांच्या निधनानंतरची पहिली पंचायत समितीची निवडणूक आणि या निवडणुकीवरती शेतकरी कामगार पक्ष, दीपक आबा गट आणि RPI यांचा झेंडा फडकलेला आहे, लालबावटा फडकलेला आहे आणि निश्चितपणे हा आनंद साजरा करत असताना एका डोळ्यामध्ये जरी आनंद असू असले तरी दुसऱ्या डोळ्यामध्ये दीपक आबांच्या चिरंजीवाला थोडक्यात पराभव स्वीकारावा लागलेला आहे आणि निश्चितपणे शेकाप आणि आठवले गट त्याची भरपाई भविष्यकाळात करतील आणि आपल्या माध्यमातून सर्व शेकाप, दीपक आबा गट आणि आठवले गटाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे. आबासाहेबांनी दिलेला संदेश आपल्याला कायम हृदयात ठेवला पाहिजे. विजयाने हुरळून जायचं नाही आणि पराभवाने खचून जायचं नाही. हा उत्सव साजरा करत असताना कदापि दुसऱ्याला त्रास होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्या. कोळ्या गटातून किरण पांढरे आपले निवडून आले. किरण पांढरेवर एकदम खालच्या पद्धती टीका केली होती, त्यांना जेलमध्ये टाकण्यासुद्धा भाषा केली होती, पण त्याचा हा काय परिणाम झाला का विजयावर? कारण किरण शेतकरी कामगार पक्ष हा शेकापचा बालेकिल्ला आहे, होता आहे आणि भविष्यकाळात राहणार आहे. जर कुणी या तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या पोराला दडपशाहीची भाषा केली, दमदाटीची भाषा केली तर शेतकरी कामगार पक्ष आणि बाबासाहेब देशमुख कदापि ते सण करणार नाही. तो विचार या तालुक्यामध्ये भविष्यकाळात कदापिही डोक्यावर काढणार नाही याची जबाबदारी आम्ही. एकूण आपल्या किती सगळ्या जागा निवडून आल्या? 14 पैकी 9 जागा निवडून आलेले आहेत. एक हाती सत्ता ही शेतकरी कामगार पक्ष, दीपक आबा गट आणि आठवले गटाची आली. आपल्यासोबत होते आमदार बाबासाहेब देशमुख. त्यांनी सांगितलं की या तालुक्यामध्ये कुणी दादागिरी दमदाटी करणार नाही, स्वतः आमदार साहेब हे खपवून घेणार नाहीत, कोणाला खपवून देणार नाही. धन्यवाद.